Good morning, all. Uh, Today we are going to start discussing about आपल्याला just we are going to be focused on JavaScript first of all. So आता JavaScript आपल्याला लर्न करायचंय. सो JavaScriptचा मला एखादा प्रोग्राम रन करायचा आहे. सो मी कुठं रन करणार? Where we are going to be execute the JavaScript code. So basically we can run. सपोज आता मला JavaScriptचा एखादा प्रोग्राम लिहायचा असेल आणि रन करायचं असेल तर मी प्रोग्राम डिरेक्टली लिहून रन पण करू शकतो डिरेक्टली ब्राउझरमध्ये. डायरेक्टली मला ब्राउझरमध्ये जर मी एखादा कोड लिहिला, म्हणजे सपोज आता मी इथं जस्ट आय एम गोइंग टू बी ओपन एनी ब्राउझर. सपोज मी इथं क्रोम ब्राउझर ओपन करतोय. जस्ट आय एम गोइंग टू बी ओपन अँड क्रोम ब्राउझर इयर. आणि क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आय एम गोइंग टू बी जस्ट आय एम गोइंग टू बी F12 म्हणजे आपलं जी फंक्शन की आहे, फंक्शन की कुठली मी प्रेस करतो एफ. हॅलो, एम ऑडिएबल? Yes, yes, yes. सपोज आता मला काय करायचं की फंक्शन की F12 जी आहे ती फंक्शन की प्रेस करायची, किंवा मी कंट्रोल शिफ्ट आय करून कन्सोल टॅबला चाललो, किंवा राईट क्लिक करून मी जस्ट आय एम गोइंग टू बी इन्स्पेक्ट करतो. आणि इन्स्पेक्ट केल्यानंतर इथं कन्सोल टॅब तुम्हाला दिसतंय. कॅन यू सी कन्सोल टॅब? कन्सोल टॅब दिसतंय. मी काय केलेलं, ब्राउझर मध्ये गेलो, ब्राउझरवर राईट क्लिक केलं, इन्स्पेक्ट केलं ब्राउझरला. जस्ट आय एम गोइंग टू वन मोर टाइम आय एम गोइंग टू बी शो यू. राईट क्लिक करतोय मी, ब्राउझरवर गेलो, ब्राउझर ओपन केलं, कुठलंही क्रोम असेल, फायरफॉक्स असेल, एज असेल. सो त्याला मी काय करतोय, राईट क्लिक करून इन्स्पेक्ट नावाचं जे इथं टॅब दिसतंय, राईट क्लिक करून इन्स्पेक्टवर क्लिक करतोय. इन्स्पेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मल्टिपल इलिमेंट, सोर्स, नेटवर्क, परफॉर्मन्स, मेमरी, ऍप्लिकेशन, असे मल्टिपल टॅब्स दिसतात. त्याच्यातले मी कन्सोलवर चाललोय. आय एम गोइंग गो ऍट कन्सोल. आणि कन्सोलवर जर सपोज आता मला काय करायचं असेल, एखादा जावास्क्रिप्टचा कोड लिहायचा असेल, सपोज मी सिम्पल एक स्टेटमेंट तुम्हाला इथे दाखवतो. सपोज मला एखादी लाईन प्रिंट करायची जावास्क्रिप्ट मध्ये, एखादा कोड काहीतरी मला प्रिंट करायचा आहे. जस्ट मी इथं काय करायला लागलो, त्याच्यासाठी कमांड आहे कन्सोल नावाची. सो मी इथं कमांड यूज करायला लागलो, कन्सोल कन्सोल डॉट लॉग. म्हणजे मला काही प्रिंट करायचं असेल, जर आय वॉन्ट टू प्रिंट समथिंग. पण सपोज मला प्रिंट करायचंय हॅलो, वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी, ही लाईन मला काय करायची, प्रिंट करायची. सो मी हे कन्सोल डॉट लॉग मध्ये इथे जावास्क्रिप्ट मध्ये देतोय. सो कन्सोल डॉट लॉग मध्ये गेलो मी, कन्सोल डॉट लॉग नावाची मी इथं कमांड कॉल केली. आणि त्याच्यामध्ये डबल कोट मध्ये जस्ट मी इथं काय काय टाईप करतो इथं, हॅलो, वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी. सो हे मी टाईप केलं आणि मला हे प्रिंट करायचंय. सो जस्ट आय एम गोइंग टू बी, आता मी एंटर करतो, हिट एंटर केलं. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट जे आपण कन्सोल डॉट लॉग मध्ये दिलेलं होतं ते नेक्स्ट लाईनला प्रिंट झालंय का? कॅन बी सी? Yes. सो हे कशाचं आउटपुट आहे, तर आपण हा जावास्क्रिप्टचा एक प्रोग्राम म्हणजे इथं केलेला आहे. एक लाईन मध्ये आपण इथं एक स्टेटमेंट दिलं, कमांड दिली. त्याचं आउटपुट आपल्याला इथं काय होतं. पण आता हे आपण काय करायला लागलो, ब्राउझर मध्ये रन करायला लागलो, डिरेक्टली जावास्क्रिप्ट कुठं रन करायला लागलो, ब्राउझर मध्ये. वी आर गोइंग टू बी एक्झिक्यूट अवर जावास्क्रिप्ट कोड इन ब्राउझर. म्हणजे डायरेक्ट ब्राउझरला सपोर्ट करतो जावास्क्रिप्ट. काय करतं, तर त्याला कुठलं इन्स्टॉलरची गरज नाही, काय नाही काय नाही, डिरेक्टली जे ब्राउझर आहेत, मॉडर्न वेब ब्राउझर म्हणतो आपण, क्रोम, एज, फायरफॉक्स, सफारी, हे सगळ्या ब्राउझर मध्ये आपल्याला डायरेक्टली कन्सोलवर जाऊन जावास्क्रिप्टचा कोड काय करता येतो, रन करता येतो. पण आता मला हा कोड सेव्ह करायचा आहे. कोड इथं सेव्ह करायला आपल्याला ऑप्शन नाहीये. वी आर नॉट गोइंग टू बी सेव्ह द कोड. मला जर सपोज ही लाईन कुठेतरी एखाद्या प्रोग्राम मध्ये सेव्ह करायची, इथं काही ऑप्शन नाहीये. इथं आपण काय करू शकतो, डायरेक्टली कोड टाईप करून डायरेक्ट रन करू शकतो. मग त्याच्यासाठी मग आता सपोज मला जावास्क्रिप्टचा प्रोग्राम एखादा
लिहायचा आहे, तो एखाद्या फाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. सो त्याच्यासाठी काय रिक्वायर्ड आहे, वेअर वी आर गोइंग टू बी डू दॅट. सो मग त्याच्यासाठी डिरेक्टली आपल्याला जर आउटपुट बघायचं असेल एखाद्या प्रोग्रामचं, ते आपण इथं ब्राउझरवर जाऊन इथं लिहून आपण बघू शकतो. पण मला तो प्रोग्राम लिहायचा आहे, सेव्ह करायचा आहे, सो त्याच्यासाठी काय प्लॅटफॉर्म आहे. सो त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म जो आहे तो आपण आता बघणार आहे. सो काय आपल्याला प्री रिक्विसाइट आहे. सो सुरुवातीला आपल्याला नोड जेएसच्या साईटला जायचंय. कुठल्या साईटला जायचंय आपल्याला, वी आर गोइंग गो हिअर ऍट नोड जेएस. सो सुरुवातीला मी इथं आय एम गोइंग टू बी गुगलला जातोय, मी google.com ला, आणि इथं टाईप करतोय काय, नोड जेएस. तो आपण इथे बघू शकतो नोड जेएस. सो node.js नावाची वेबसाईट आहे बघा. कुठली, node.js.org. ह्या 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 वेबसाईटवर जायचंय आपल्याला, आणि आपल्याला इथं डाउनलोड्स मध्ये जायचंय. ह्याच्यामध्ये नोड जेएसच्या डाउनलोड सेक्शनला जायचंय. सो आपण डाउनलोड मध्ये इथे गेल्यानंतर हिअर वी कॅन सी दॅट, तुम्हाला काय पाहिजे, नोड जेएस. आता करंट व्हर्जन कुठलं चालू आहे नोड जेएसचं, व्हर्जन 22.20.0. कशासाठी पाहिजे, विंडोजसाठी पाहिजे. हा, युझिंग डॉकर पाहिजे, नाही हे डॉकरचं असलं नसलं तरी काही फरक पडत नाही. मग इथं आपल्याला हिअर वी कॅन सी दॅट डिरेक्टली आपल्याला X64 आर्किटेक्चर म्हणजे आपलं जे ऑपरेटिंग सिस्टम असते विंडोजची, तर त्याच्यासाठीच हे आर्किटेक्चर इथं दिलेलं आहे. आणि इथं आपल्याला इन्स्टॉलर फाईल यांनी खाली दिलेली आहे. डिरेक्टली आपण काय करू शकतो, जस्ट वी आर गोइंग टू बी विंडोज इन्स्टॉलर डॉट एम एस आय नावाची जी फाईल आहे, ही मला काय पाहिजे, ही पाहिजे. सो आपल्याला मल्टिपल इथं बघा लेटेस्ट रिलीज पण आहे, आणि लेटेस्ट रिलीज जर आपण बघितलं तर 24.9.0 आहे. पण हे जे स्टेबल रिलीज जे आहे ते 22.20.0 आहे. सो मग आपल्याला काय करायचं, लेटेस्टच्या ऐवजी आपल्याला स्टेबल रिलीज आपण इथे यूज करतो. मग मला काय करायचंय, हे डाउनलोड करून इन्स्टॉल करायचंय. सो मी पहिल्यांदा काय केलं, node.js.org साईटवर गेलो, डाउनलोडवर गेलो. डाउनलोडवर गेल्यानंतर ही जी .msi विंडोज इन्स्टॉलरची जी फाईल आहे ती मला काय करायची, डाउनलोड करायची. सो मी त्याच्यावर काय करतो, जस्ट आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन टू दॅट. तो बघा मी क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता डाउनलोड स्टार्ट झालेलं आहे. 30 MB ची फाईल जी आहे डाउनलोड झाली. एनबीसी किती MB ची फाईल होती, 30 MB ची फाईल इथं आपली डाउनलोड झालेली. आता ती मला काय करायची, इन्स्टॉल करायची. सो इन्स्टॉल करायची तर मी त्याच्यावर क्लिक केलं. सो हा, इन्स्टॉलेशन मध्ये इथं चालू झालेलं आहे. सो मग नेक्स्ट बटन ज्यावेळेस इथं येतं, मी त्या इन्स्टॉलरवर क्लिक केलं, त्या फाईलला ओपन केलं. सो नेक्स्ट बटनवर मी क्लिक करतोय. टर्म्स ज्या आहेत त्या अग्रीमेंट आणि टर्म्सला ऍक्सेप्ट करतोय. अगेन आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन नेक्स्ट. कुठं इन्स्टॉल करायचंय तो इथं आपल्याला पाथ दाखवतोय. सी मध्ये प्रोग्राम फाईल्स मध्ये नोड जेएस नावाचं फोल्डर क्रिएट व्हायलंय, त्याच्यामध्ये हे इन्स्टॉल होणार आहे. ओके, सो परत डिफॉल्ट काही नाही इथं चेंज करायचं. नेक्स्ट बटन येईल त्याच्यावर क्लिक करायचं, परत नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं, आणि इन्स्टॉल बटन जे येते त्याच्यावर जस्ट वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन इन्स्टॉल बटन. सो आपण इथं बघू शकतो विझार्ड इन्स्टॉलिंग नोड जेएस आपल्याला इथं दिसतंय, आणि इट विल टेक सम टाइम टू इन्स्टॉल. सो जस्ट दे आर गोइंग टू बी टेक सम टाइम. सो आपण काय केलं, node.js.org वेबसाईटवर गेलो. आपल्याला परत एक पॉपअप येतो, आणि तो विचारतो येस ऑर नो. सो येस म्हणून त्याच्यावर क्लिक करायचं, येस बटनला. तर येस बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं बघू शकतो आपण, दे आर गोइंग टू बी स्टार्ट इन्स्टॉलिंग. आणि हे एकदा आपल्याला इथं आपल्याला ऑप्शन आलं की फिनिश, म्हणजे नोड जे सक्सेसफुली इन्स्टॉल्ड, आपल्याला असं एक मेसेज भेटेल इथं. आता हे सक्सेसफुली इन्स्टॉल झाल्यानंतर it will take some time to install the Node.js.
तो आपण इथे बघू शकतो. कम्प्लिटेड द Node.js सेटअप विझार्ड, क्लिक फिनिश बटन टू एक्झिट द सेटअप विझार्ड आणि Node.js हॅज बीन सक्सेसफुली इन्स्टॉल्ड. सो आता नोड जे आहे आपल्याला जे जावा स्क्रिप्ट एक्झिक्यूट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म पाहिजे होता, जो सेटअप पाहिजे होता, तो आपण काय केलेलं आहे, Node.js आपल्या मशीन मध्ये इन्स्टॉल केलेले. तुम्ही इथे फिनिश बटनवर क्लिक करतो. फिनिश बटनवर क्लिक करतो मी. ही जी वेबसाईट आहे याला क्लोज करायला लागलो. आता मला व्हेरीफाय करायचं की Node.js माझ्या मशीन मध्ये सक्सेसफुली इन्स्टॉल झालंय की नाही. मग इन्स्टॉल झालंय की नाहीये हे चेक करण्यासाठी मी माझ्या मशीन मध्ये कमांड प्रॉम्प्ट ओपन करतोय. कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं असेल, कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं असेल तर आपण सर्च मध्ये जाऊन मी सीएमडी टाईप करायला लागलो. सो सीएमडी टाईप केल्यानंतर इथं आपल्याला कमांड प्रॉम्प्ट दिसतोय. सो त्या मी त्या कमांड प्रॉम्प्ट वर जातोय. जस्ट आय एम गोइंग टू ओपन अँड कमांड प्रॉम्प्ट हिअर. आणि कमांड प्रॉम्प्ट वर गेल्यानंतर मी जस्ट आय एम गोइंग टू बी -v नावाची कमांड मी इथं टाईप करतोय. तो आपण बघू शकतो. बघा आता मी काय केलेलं होतं, 22.20.0 जे व्हर्जन आपण डाउनलोड केलेलं होतं ते व्हर्जन दाखवत आहे का इथं आपल्याला. ते व्हर्जन दाखवतं जे आपण इन्स्टॉल केलं ते. -v कमांडनं आपण नोड स्पेस द्यायचा आहे आपल्याला, नोडच्या नंतर मध्ये स्पेस द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला इथं -v द्यायचंय. सो -v न आपल्याला काय दाखवायला लागलं इथं की हे नोडचं व्हर्जन तुमच्या मशीन मध्ये इन्स्टॉल झालेलं आहे का. या नोड सोबतच आपल्याला आणखी एक चेक करायचंय की एनपीएम या नोड सोबतच ज्यावेळेस आपण नोड जे इन्स्टॉल करतो त्याच्यासोबतच एनपीएम म्हणजे नोड पॅकेज मॅनेजर नावाचा एक इन्स्टॉलर पण इन्स्टॉल झालेला असतो. सो त्याचं पण आपण इथं व्हर्जन चेक करू. एनपीएम -v नावाची कमांड आपण इथं टाईप केली. सो आपण बघू शकतो एनपीएम -v न 10.9.0 नावाचं व्हर्जन एनपीएमचं सुद्धा काय झालेलं आहे, इन्स्टॉल झालेलं आहे. राईट. सो हे झालं. आपण काय केलं, Node.js आपल्या मशीन मध्ये आपण काय केलेलं, इन्स्टॉल केलेलं आहे. सो आता Node.js आपण इन्स्टॉल केलं, त्यानंतर आपण एनपीएम पण त्याच्यासोबत इन्स्टॉल झालेला आहे. आता हे जे काही आपल्याला कोड रन करायचा असेल तर तो कोड कुठं रन करायचा, आता वेअर वी आर गोइंग टू बी. Node.js पाहिजे होतं ते आपण इन्स्टॉल केलं. राईट. एनपीएम पण त्याच्यासोबत इन्स्टॉल झालेलं आहे. आपण व्हेरीफाय पण केलं सक्सेसफुली इन्स्टॉल झालंय की नाही. तर आता आपल्याला काय लागतं याच्या सोबत, ज्यावेळेस आपल्याला हे कोड सगळे लिहायचे आहेत, जिथं कुठं मेंटेन करायचे, सो त्याच्यासाठी आपण एक आयडीई म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आयडीई नावाचं टूल. देर आर कपल ऑफ आयडीज अवेलेबल. सो इक्लिप्स नावाचं तुम्ही ऐकलं असेल आयडीई आहे. हा. त्यानंतर व्हिज्युअल कोड स्टुडिओ नावाचा आयडीई आहे. सो असे कपल ऑफ आयडीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो आपल्याला सुद्धा एक आयडीई काय करायचं आहे इथं, इन्स्टॉल करायचा आहे. आणि तो आयडीई कुठला आहे तर व्हिज्युअल कोड स्टुडिओ नावाचा, व्हीएस कोड स्टुडिओ. मग आता व्हिज्युअल कोड स्टुडिओ पण आपल्याला काय करायचं आहे याच्यासोबत डाउनलोड करून इन्स्टॉल करायचे. सो जस्ट आय एम गोइंग टू बी ओपन. क्रोम मध्ये जातोय. क्रोम मध्ये जाऊन मी काय करायला लागलो, परत आय एम गो ऑन गुगलवर जातोय आणि आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन डाउनलोड व्हिज्युअल स्टुडिओ कोड नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर मी चाललो, क्लिक करायला लागलो डाउनलोड व्हिज्युअल स्टुडिओ कोड. सो हिअर वी कॅन सी दॅट code.visualstudio.com मध्ये डाउनलोड नावाचं ऑप्शन आहे. सो आपण त्याच्यामध्ये जाऊ डिरेक्टली. फर्स्ट जे आलेलं आहे आपल्याला लिंक त्याच्यामध्ये. सो आपल्याला व्हिज्युअल स्टुडिओ कोड जे आहे तो कशासाठी पाहिजे, विंडोज साठी पाहिजे, लिनक्स साठी पाहिजे, मॅक साठी पाहिजे. सो आपल्याकडे आहे विंडोज. मग विंडोज मध्ये हिअर वी कॅन सी दॅट विंडोज मध्ये तुम्हाला कुठलं आर्किटेक्चर आहे तुमचं, x64 आहे. सो x64 मध्ये तुम्हाला इन्स्टॉलर फाईल पाहिजे असेल, सो डिरेक्टली वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन टू दॅट x64. इन्स्टॉलर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावर, युजर इन्स्टॉलर पाहिजे असेल तर पहिली युजर इन्स्टॉलर जे आहे त्याच्यावर मी काय करतोय, क्लिक करतोय. सो आणि इथं आपण बघू शकतो ते डाउनलोड मध्ये इथं ऑप्शन आलेले आहे. फक्त तुम्हाला काय म्हणतोय अनव्हेरीफाईड. सो ह्याच्यावर तुम्हाला डाउनलोड अनव्हेरीफाईड फाईल म्हणून आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो, डाउनलोड अनव्हेरीफाईड फाईल. सो इथं आपण बघू शकतो डाउनलोड स्टार्ट झालेला आहे.
ऑलमोस्ट 110 MB ची फाईल आहे. सो ती काय होतीये, इट मे गेट डाउनलोडेड. वन्स ही डाउनलोड झाली, ही फाईल एकदा की कम्प्लीट डाउनलोड झाली, तर आपल्याला काय करायचं, जस्ट वी आर गोइंग टू बी ओपन, म्हणजे जसं आपण आता नोड जे एस आपण इन्स्टॉल केलं होतं, त्याच वेळेला आपल्याला काय डाउनलोड झालेलं, व्हिज्युअल कोड स्टुडिओ डाउनलोड झालेला इन्स्टॉल करायचं. वन्स वी आर गोइंग टू बी सक्सेसफुली, एकदा की फाईल डाउनलोड झाली आणि वी आर गोइंग टू बी सक्सेसफुली open that file and install that file, then it takes some time, just a minute. स्पीड आपली जी इंटरनेटची जी स्पीड आहे त्याच्यावर हे डाउनलोड राहतं मोस्टली. माझ्याकडे स्पीड थोडीशी कमी दाखवते, सो त्याच्यामुळे इट विल मे टेक सम टाइम. I'm going to be, once again, I'm going to be click on to that x64. तो आपण बघू शकतो ते एक डिरेक्टली हिअर वी कॅन सी दॅट वन मोर फाईल जी आहे ती डाउनलोड झालेली आहे. सो जस्ट मी याला इथं पॉज करतो. आणि ह्या सेटअप डिरेक्टली इथं आपण डाउनलोड झालेला आहे. सो मी त्याच्यावर जाऊन तो सेटअप काय करतोय, मी त्या सेटअप फाईलला मला काय करायचंय, रन करायचंय. सो जस्ट आय एम गोइंग टू बी त्या सेटअप त्या एक्सी फाईलवर मी क्लिक केलं आणि मी ऍक्सेप्ट करतोय. जस्ट जसं आपल्याला अर्लियर पण आपण नोड
JS इन्स्टॉल करताना पण आपल्याला विचारलं होतं. सो आय ऍक्सेप्ट द अग्रीमेंट, क्लिक ऑन नेक्स्ट बटन. सो इथे ते काही ऑप्शन विचारतो, जसं की मला डेस्कटॉपला आयकॉन क्रिएट करायचा आहे, सो मी क्लिक करतो त्याच्यावर. परत ऍड ओपन विथ कोड विंडोज एक्सप्लोरर कॉन्टेक्स्ट मेनू मध्ये पाहिजे का, परत तुम्हाला विंडोज एक्सप्लोरर डिरेक्टरी मध्ये पाहिजे का. सो हे डिफरंट डिफरंट ऑप्शन्स विचारतात. तर जस्ट वी आर गोइंग टू बी, जे डिफॉल्ट होते पहिले ते दोन, आणि मी पहिले एक डेस्कटॉपला आयकॉन पाहिजे त्याच्यावर मी क्लिक केलेलं आहे. इन्स्टॉल बटनवर मी क्लिक केलेलं आहे. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट इन्स्टॉलेशन स्टार्ट झालेलं आहे. व्हिज्युअल कोड स्टुडिओ काय व्हायला लागलाय आपल्या मशीन मध्ये इन्स्टॉल होतोय. जस्ट दे आर गोइंग टू बी इन्स्टॉलिंग अँड व्हिज्युअल कोड स्टुडिओ. सो जे दोन म्हणजे गोष्टी आपल्याला पाहिजे होत्या. पहिलं काय पाहिजे होतं की मला नोड जेएस माझ्या मशीन मध्ये इन्स्टॉल असायला पाहिजे. सो आपण नोड जेएस इन्स्टॉल केलं. नोड जेएस इन्स्टॉल केल्यानंतर आपण काय करायला लागलो, चेक केलं की सक्सेसफुली इन्स्टॉल झाले की नाही. सो नोड हायफन व्ही कमांड आपण यूज केली, npm हायफन व्ही कमांड यूज केली, आणि त्याच्यासाठी आपल्याला एक आयडी पाहिजे होतं, म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आपण म्हणतो. सो ते पण आपण काय केलेलं आहे, व्हीएस व्हिज्युअल कोड स्टुडिओ, व्हीएस स्टुडिओ आपण त्याला असं म्हणतो. सो तो पण आपण काय केलेला इथं इन्स्टॉल केलेला आहे. सो हिअर आपण बघू शकतो ते व्हिज्युअल कोड स्टुडिओ काय झालेलं आहे, ओपन झालेला आहे. आता व्हिज्युअल कोड स्टुडिओ ओपन झाल्यानंतर मला सपोज एखादा प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल आणि तो इथं मला ओपन करायचा असेल. आता इथं एक्झिस्टिंग जो काही माझा प्रोजेक्ट होता तो डिरेक्टली काय झालेला आहे, इथं ओपन झालेला आहे. सपोज मला काय करायचंय, आता जावा स्क्रिप्टचे आपण जे काही प्रोग्राम आहेत ते आपण रन करणार आहे. सो ते मला कुठं ठेवायचे, कुठं स्टोअर करायचे. सो जस्ट आय एम गोइंग टू बी, तर माझ्या मशीनवर मी डी ड्राईव्हला, ई ड्राईव्हला, तुमच्याकडे जिथे कुठं तुम्हाला स्पेस असेल तुमच्या सी ड्राईव्हला, युजर्स मध्ये, तर तिथे जाऊन तुम्ही काय करणार आहे, डिरेक्टली यू आर गोइंग टू बी क्रिएट अन वन डिरेक्टरी. सपोज मी इथे काय करायला लागलो, मी डी ड्राईव्हला गेलो माझ्या मशीनच्या, आणि डी ड्राईव्हला जाऊन मी काय करतोय, एक नवीन फोल्डर क्रिएट करतोय, डिरेक्टरी क्रिएट करतोय, म्हणजे आय एम गोइंग टू बी क्रिएट वन फोल्डर. सो न्यू मध्ये चाललो मी इथं, न्यू मध्ये जाऊन जस्ट फोल्डरवर क्लिक करतोय मी, आणि फोल्डर कुठलं क्रिएट करायला लागलो, तर जस्ट आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन ऑक्टोबर जावा स्क्रिप्ट, असं या नावाचं मी काय केलं, फोल्डर क्रिएट केलं. सो आपण इथे बघू शकतो ऑक्टोबर जावा स्क्रिप्ट नावाचं फोल्डर क्रिएट केलेलं आहे. नथिंग इज देअर, काहीही नाहीये त्याच्यामध्ये. सो ते फोल्डर मला काय करायचंय, आता इथं ओपन करायचंय त्या व्हिज्युअल कोड स्टुडिओ मध्ये. मग मी इथं फाईल मध्ये जातो इथं, आणि फाईल मध्ये गेल्यानंतर इथं ऑप्शन आहे मला ओपन फोल्डर नावाचं. जस्ट आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन ओपन फोल्डर. ओपन फोल्डर मध्ये जाऊन डी ड्राईव्ह मध्ये जाऊन जे आपण आता फोल्डर केलेलं होतं क्रिएट, कुठलं, ऑक्टोबर जावास्क्रिप्ट नावाचं. सो जस्ट आय एम गोइंग टू बी ओपन दॅट फोल्डर. ते फोल्डर मी काय करतोय, इथे सिलेक्ट फोल्डर केलं, ओपन केलं. तो आपण बघू शकतो नथिंग इज देअर, ऑक्टोबर जावास्क्रिप्ट नावाचं फोल्डर इथं ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे का, इज देअर एनिथिंग, फोल्डर कसं आहे, empty. एम्प्टी फोल्डर आहे, राईट. असं त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, मला एखादा प्रोग्राम क्रिएट करायचा आहे. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट त्या फोल्डरला मी इथे एक्सपांड केलं. फोल्डरला एक्सपांड केल्यानंतर इथं आपल्याला ऑप्शन आहे बघा, एक नवीन फाईल क्रिएट करायची, किंवा सॉरी नवीन फोल्डर क्रिएट करायचंय. सो मला काय करायचंय, एक फाईल क्रिएट करायची, याच्यामध्ये काय करायची, किंवा मला याच्यामध्ये परत एखादं फोल्डर क्रिएट करायचं असेल तर हिअर वी कॅन सी द ऑप्शन क्रिएट फोल्डर. सो मला काय करायची, एक फाईल क्रिएट करायची याच्यामध्ये. सो सपोज मला एक फाईल क्रिएट करायची, त्या त्या फाईलला नाव द्यायचे, सपोज माझा फर्स्ट प्रोग्राम आहे. सो म्हणून मी त्या फाईलला नाव दिलं फर्स्ट डॉट जेएस. आता बघा, जावा स्क्रिप्ट एक्सटेन्शन, आपण प्रोग्राम कशाचे रन करायला लागलो, जावा स्क्रिप्टची. सो त्याच्यामुळे ते एक्सटेन्शन काय देतो त्या फाईलला, डॉट जेएस. एक्सटेन्शन काय द्यायला लागलो, डॉट जेएस. सो मी ही एक फाईल क्रिएट केलेली आहे, आपण इथं बघू शकतो. फर्स्ट डॉट जेएस नावाचा फाईल फाईल काय झालेली इथं क्रिएट झालेली, आणि त्याच्यामध्ये आता काही नाहीये, नथिंग इज देअर, ब्लँक फाईल आहे. कसली फाईल आहे,
ब्लँक. आता जसं की आपण ब्राउझरवर जाऊन आपण कोड मग एक्झिक्यूट केलेला होता. मी एक तिथं कमांड टाईप केली होती बघा, console.log, राईट. आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी, राईट. सो सपोज मला सेम कोड लिहायचा आहे. सो मी इथं बघा कन्सोल, मी CON टाईप केलं, इथं लगेच आपल्याला आलं कन्सोल. सो मी घेतलं कन्सोल डॉट, काय यूज करायचंय आपल्याला इथं प्रिंट करण्यासाठी, लॉग मेथड. काय द्यायचं त्याच्यामध्ये, जस्ट आय एम गोइंग टू बी, इथं काय करायला लागलो मी, वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी, हा कोड मला रन करायचा आहे, वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी. सो हे मी इथं टाईप केलं आणि सेव्ह करतो. ह्या फाईलला मी कंट्रोल S न सेव्ह केलं. हा, सो फाईल काय झाली की हा प्रोग्राम माझा first.js मध्ये मी काय टाईप केलं, एक लाईन टाईप केली console.log मध्ये, जे काय मला प्रिंट करायचंय. किंवा सपोज जस्ट हिअर वी कॅन सी वन मोर थिंग. नेक्स्ट लाईनला चाललो, मला सपोज console.log मध्ये जेवढ्या स्टुडंट आहेत त्या सगळ्या स्टुडंटची नावं मला काय करायचे, आय वॉन्ट टू प्रिंट. ओके, सो आय वॉन्ट टू प्रिंट Apurva is there, Apurva. Then again I am go there, console.log. Next मला काय प्रिंट करायचंय, आशिष आहे. So just I'm going to be print आशिष. नेक्स्ट परत मी जातो console.log, नवल आहे. So just I'm going to be call नवल. Again I'm go there, console.log, सदाशिव आहे. So just I'm going to be call सदाशिव is there. I want to print. आता ओप्पो न कोण जॉईन झालेलं आहे, ओप्पो जे आहे CPH2705. ठीक आहे, मी जस्ट आय एम गोइंग टू बी दत्ता. ठीक, ओके दत्ता. सो जस्ट आय एम गोइंग टू बी गिव्ह द नेम ॲज दत्ता. सो आता हे सगळे जे आहेत मी console.log कमांड यूज केली. म्हणजे तुम्हाला जर काही प्रिंट करायचं असेल, कन्सोलला तुम्हाला काही प्रिंट करायचं असेल, हा, तर त्याच्यासाठी आपण इथं जावास्क्रिप्ट मध्ये सिंपल कमांड यूज करतो console.log. आणि त्याच्यामध्ये सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये तुम्ही देऊ शकता. असं काही नाहीये की डबल कोटच यूज करा. सपोज मी इथं दत्ताच्या ह्याला मी काय केलं, सिंगल कोटच्या ऐवजी, सॉरी डबल कोटच्या ऐवजी मी सिंगल कोट यूज केलं. आणखी बघ, आता मी काय केलेलं आहे, हे 6 स्टेटमेंट इथे लिहिलेले. वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी, अपूर्वा, आशिष, नवल, सदाशिव, दत्ता. हा, पण मी इथे कुठंही जस्ट आय एम नॉट गोइंग टू बी गिव्ह सेमिकोलन. इथं ज्यावेळेस स्टेटमेंट एंड झाल्यानंतर असं काही रूल नाहीये. बाकीच्या लँग्वेज मध्ये असा रूल आहे जावामध्ये. तुम्ही जर नेक्स्ट लाईनला जात असाल तर तुम्हाला इथं स्टेटमेंट एंड करावं लागतं, सेमिकोलन द्यावा लागतो. मी इथं सेमिकोलन दिला नाही दिला तरी काही फरक पडत नाही जावास्क्रिप्ट मध्ये. सो तुम्ही इथं सेमिकोलन द्या किंवा नाही द्या, काही फरक पडतोय का, देर इज नथिंग, काहीही फरक पडत नाहीये. सो जस्ट हिअर, आता हे जेवढे अगेन हिअर विनीता इज ऑल्सो देअर. सो जस्ट आय एम गोइंग टू बी ऍड console.log. आय एम गोइंग टू बी ऍड विनीता. सो सगळ्यांची नावं मी ऍड केलेली आहेत. आता ही फाईल काय केलेली, आपण सेव्ह केली. सेव्ह म्हणजे कंट्रोल S आपण प्रेस केलं, कंट्रोल आणि S, की फाईल काय होते, सेव्ह होते. आता हे मला रन करायची, ही फाईल काय करायची, मला रन करायची. हे सगळे नाव जसं आपण बघा, हे टाईप केलेलं आपण ब्राउझर मध्ये, आपण कन्सोल मध्ये डिरेक्टली टाईप केलं होतं आणि एंटर केलं की आपल्याला त्याचं आउटपुट दिसलं होतं तिथं नेक्स्ट लाईनला लगेच. आता इथं मला आउटपुट कुठं भेटेल किंवा मी कुठल्या कमांडने हे कसं रन करणार. सो याच्यासाठी मी काय करायला लागलो, टर्मिनल मध्ये. इथं बघा टर्मिनल, मी इथं जे 3 डॉट्स आहेत रनच्या पुढे, इथं रनच्या तिथं ऑप्शन आहे बघा, एक टर्मिनल. टर्मिनल मध्ये चाललो आणि एक न्यू टर्मिनल वर मी क्लिक करतो. सो आपल्याला इथे खाली टर्मिनल ऑप्शन आलेलं आहे, टर्मिनल दिसतंय. कॅन यू सी, एव्हरीवन इज एबल टू सी द टर्मिनल, Yes. राईट. आता या टर्मिनल वर जाऊन आपल्याला काय करायचंय, मग माझ्या प्रोग्रामचं नाव काय आहे, first.js. प्रोग्रामचं नाव काय दिलंय आपण इथं, first.js. मग तो प्रोग्राम मला रन करायचा आहे. तो इथं आपल्याला कमांड काय द्यायची, नोड
ऑलरेडी आपण त्याच फोल्डरमध्ये आहेत बघा. आपलं लोकेशन काय आलेलं आहे, डी ड्राईव्ह मध्ये ऑक्टोबर जावास्क्रिप्ट ह्या फोल्डरमध्येच आहेत आपण. आता त्याच्यामधला कोड कुठला आहे, नोड. फर्स्ट डॉट नोडच्या नंतर स्पेस द्यायचंय आणि काय करायचंय, फर्स्ट डॉट जेएस. मी एंटर केलं, आपण त्या कोडचं नाव दिलं नोड फर्स्ट डॉट जेएस आणि एंटर केलं. सो कॅन वी सी द आउटपुट. Yes, sir. कन्सोल डॉट लॉग मध्ये जे जे आपण दिलेले होते नाव सगळ्यांची, कॅन वी सी. वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी आलं, परत अपूर्वा, आशिष, नवल, सदाशिव, दत्ता, विनिता. सो हिअर वी कॅन सी दॅट या वेनं आपल्याला जावा स्क्रिप्टचे प्रोग्राम आपल्या मशीन मध्ये रन करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे. म्हणजे याच्यावर आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू बी एक्झिक्यूट अवर जावा स्क्रिप्ट कोड. सो बघा काय लागलं आपल्याला. आपल्याकडं सुरुवातीला इनिशियली आपण ब्राउझरमध्ये डिरेक्टली ट्राय केलंय. सो ब्राउझरमध्ये करायचं असेल तर डिरेक्टली आपण ब्राउझरमध्ये पण करू शकतो. सो पण सेव्ह करता येतं का, आपण लिहिलेला कोड त्याच्यावर सेव्ह करता येतो का, जो नाही. नाही. तर ते ब्राउझर मध्ये आपल्याला ऑप्शन नाहीये. म्हणजे डिरेक्टली आपण काय करू शकतो, मी गेलो ब्राउझर मध्ये गेलो, मला ब्राउझर मध्ये डायरेक्टली जावास्क्रिप्टचा कोड रन करायचा असेल तर मी काय करायला लागलो, ब्राउझर मध्ये चाललो, राईट क्लिक करतोय ब्राउझर ओपन करून, इन्स्पेक्ट करतोय, इन्स्पेक्ट करून मी कन्सोलला जातो. इथं कन्सोलला मी जे काही कोड पाहिजे तो कोड मी काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी टाईप करतोय, जस्ट CONSO कन्सोल डॉट लॉग. काय पाहिजे तर इथे पाहिजे मला वेलकम टू उत्कर्षा अकॅडमी. सो आता मी हिट केलं की लगेच काय होणार आहे, इट मे गे जस्ट तो कोड काय झाला, रन झाला. हा कोड मला सेव्ह नाही करता येत. हा कोड मला सेव्ह करता येतो का. मग त्याच्यासाठी आपण काय यूज केलं, जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी यूज अनदर ऑप्शन. जस्ट वी आर गोइंग टू बी यूज अनदर एक ऑप्शन. आपण काय केलं की डिरेक्टली आपल्याला आपल्या मशीनवरच आपण एक प्लॅटफॉर्म तयार करू, म्हणजे ब्राउझरवर तर डिरेक्टली एक्झिक्यूट करता येतो, नो वरी अबाउट दॅट. पण आपण एक प्लॅटफॉर्म तयार करू ज्याच्यामध्ये आपण लिहिलेले कोड, जावास्क्रिप्टचे कोड, आणि नंतर आपल्याला प्ले राईटचे कोड पण ह्याच्यामध्येच त्याच एन्व्हायरमेंट मध्ये काय करायचे, कंटिन्यू करायचे. सो त्याच्यासाठी आपण काय केलं, डिरेक्टली नोड जेएस आपण इन्स्टॉल केलं. सो आपण नोड जेएस .org च्या वेबसाईटला गेलो, तिथून नोड जेएस डाउनलोड केलं, इन्स्टॉल केलं. इन्स्टॉल केल्यानंतर आपण व्हेरीफाय केलं. कसं व्हेरीफाय केलं तर आपण चेक केलं की तिथं आपल्या कमांड प्रॉम्प्टला जाऊन नोड इन्स्टॉल झाले की नाही, नोड -v कमांड किंवा npm -v कमांड चेक केलं. त्यानंतर आपण काय केलं, सेकंड थिंग, आपल्याला एक आयडी पाहिजे होतं, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, जिथं जाऊन आपल्याला हे सगळं हे रन करता येईल. मग त्याच्यासाठी आपण व्हिज्युअल कोड स्टुडिओ नावाचा आयडी काय केलं, डाउनलोड केलं. व्हिज्युअल कोड स्टुडिओ डाउनलोड झाल्यानंतर मग नेक्स्ट आपण काय केलं की त्याच्यामध्ये एक प्रोजेक्ट क्रिएट केला. जसं की मी ऑक्टोबर जावास्क्रिप्ट नावाचा प्रोजेक्ट काय केलेला इथं क्रिएट केलेला आहे. आणि मग त्यामध्ये जाऊन आपण काय करायला लागलो, जस्ट वी आर गोइंग टू बी, मग इथं फक्त आपण सिम्पल कोड बघितलाय, काही नाही, आपण दुसरं काही नाही बघितलेलं आज. जस्ट कन्सोल डॉट लॉग नावाच्या कमांडनं आपण जे काही तुम्हाला प्रिंट करायचंय, जे काही स्टेटमेंट तुम्हाला प्रिंट करायचं असेल, ती स्टेटमेंट तुम्ही काय करायला लागला तिथं डबल कोट मध्ये किंवा सिंगल कोट मध्ये, असं नाहीये की डबल कोट मध्येच द्या, सिंगल कोट मध्ये सुद्धा आपण इथे देऊ शकतो. आपण इथे बघू शकतो दत्ताजी नाव आहे ते आपण सिंगल कोट मध्ये दिलेले, बाकीचे नाव आपण सगळे कशामध्ये दिलेले होते, डबल कोट मध्ये दिलेले होते. आणि ते स्टेटमेंट काय झालेलं आहे, जस्ट हिअर वी कॅन सी कन्सोलला प्रिंट झालेलं आहे. सो Yes. सो हे आहे, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट इन टुडेज सेशन वी आर गोइंग टू बी फोकस. फक्त आपण काय बघायला लागलो, हाऊ टू, म्हणजे आपला सेटअप, आपल्याला जे काही जावास्क्रिप्ट आपल्याला स्टेट बघायचंय आपल्याला जावास्क्रिप्ट, सो त्याच्यासाठीच आपण काय केलेलं आहे, हा सेटअप आपल्या मशीनवर इन्स्टॉल केलेला आहे. सो जावास्क्रिप्ट स्क्रॅच पासून आपल्याला बघायचंय. सो त्याच्यामध्ये डेटा टाइप्स कुठले आहेत,
व्हेरिएबल्स कुठले आहेत, स्टेटमेंट्स कसे यूज करणार, लूप्स कसे यूज करणार. पण हे सगळं बघण्याच्या आधी आपल्याकडे सेटअप पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, आजच्या सेशन मध्ये जस्ट वी आर गोइंग टू बी फोकस ऑन सेटअप. सो हा सेटअप मला सांगा, सगळ्यांना करता येईल तुमच्या मशीनवर? हो सर. किंवा आता कुणी जॉईन झालंय लॅपटॉप कनेक्ट करून? लॅपटॉपनं कोणी जॉईन झाले की सगळे मोबाईलवरच आहे? मोबाईल मी आहे लॅपटॉपवर. सो कुड यू शेअर युअर स्क्रीन? ओके. Okay. So just आता जे स्टेप्स सांगतोय मी ते परफॉर्म करशील. ब्राउझर यू कॅन ओपन ऑन ब्राउझर. हिअर यू कॅन, आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा, नाही नाही इथं तर आपले प्रोग्राम रन होणार आहेत, नो वरी अबाउट. ओके. काय कन्सोलला जा, कन्सोल. ओके, टाईप कर कन्सोल, CON. हे ऍक्च्युली माझ्या लॅपटॉप मध्ये हो टाईपच होत नाही. हे सोडून दे, राहू दे, ठीक, नॉट एन इश्यू. सरळ सरळ आपलं ब्राउझर ओपन कर, राहू दे, ब्राउझर ओपनच राहू दे. डाउनलोड, डाउनलोड Node.js किंवा Node.js. एक काम करशील, जस्ट मिनिट. Node.js, Node.js डाउनलोड. जाते वेबसाईटला, ठीक आहे. सो MSI फाईल पहिल्याचे ऑप्शन, क्लिक ऑन टू दॅट. ओके, सेव. ओके, ओपन करते सेटअप, रन. नेक्स्ट, accept, next, 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 next. हे काही करायची गरज नाही. नाही काय गरज. इन्स्टॉल, डू यू वॉन्ट टू अलाउ दिस ऍप टू मेक चेंजेस युअर डिव्हाइस? येस करू ना. येस कर, yes. फिनिश. ओके, सो आता हे झालं आपलं Node.js इन्स्टॉल झालंय. आपण व्हेरीफाय करायचं असेल तर आपल्याला कमांड प्रॉम्प्ट वर जायचं, CMD. CMD टाईप कर, CMD सर्च मध्ये, कमांड प्रॉम्प्ट ओपन. आता तुझं ऑप्शन आहे म्हणजे ओ टाईप होत नाही, बरोबर आहे. NPM कर, NPM स्पेस स्मॉल मध्ये, NPM स्पेस -V, हायफन म्हणजे -V, मायनस मायनस.
व्ही. एंटर कर. सो आपण बघू शकतो एनपीएमचं व्हर्जन आलंय म्हणजे नोडचं पण व्हर्जन आलेलं आहे. कारण एनपीएम नोड सोबतच इन्स्टॉल होतं. ओके. सो म्हणजे व्हेरीफाय केलं आपण, फक्त काय केलं इथं, व्हेरीफाय केलं नोड हायफन व्ही किंवा एनपीएम हायफन व्ही नाही. आता हे क्लोज कर. नेक्स्ट. आता इथं डाउनलोड व्हिज्युअल कोड स्टुडिओ टाईप कर. व्हिज्युअल कोड स्टुडिओ. व्हिज्युअल स्टुडिओ कोड आलं बघ, व्हिज्युअल स्टुडिओ कोड खाली. व्हिज्युअल स्टुडिओ कोड. ओके. सो त्या वेबसाईटला डाउनलोड. डाउनलोड. हा, डाउनलोड ऑप्शन. ओके. सो युजर इन्स्टॉलर मध्ये पहिलं जे आहे X64 विंडोज 10-11 आलेलं आहे बघ ऑप्शन. हो त्याच्या याच्यात. एएमडी आर्मच्या बाजूचं अलीकडलं X64. हा, हे का? तिथंच 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 हेच तिथंच. हेच ना. हा, पहिलं पहिलं X64. हा, तर त्याच्यावर सेव्ह कर. So आपण बघू शकतो डाउनलोड काय झालेलं आहे इथं, स्टार्ट झालेलं आहे. ओके. रन. एक्सेप्ट एग्रीमेंट. नेक्स्ट. 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 क्रिएट डेस्कटॉप आयकॉन. नेक्स्ट. इन्स्टॉल. फिनिश. हा. सो ठीक आहे. आता इथं काय झालं, व्हिज्युअल कोड स्टुडिओ स्टार्ट झालेला आहे. सो आता तुझ्या मशीनवर कुठल्याही ड्राईव्हला सीडी कुठेही एक फोल्डर ओपन कर. कुठलंही एक फोल्डर ह्याला काहीच करू नको का? नको काय. फाईल याला मिनिमाइज कर, एक फोल्डर ओपन कर. ओके. नवीन फोल्डर क्रिएट करू का? राईट क्लिक करून नवीन फोल्डर क्रिएट कर. न्यू फोल्डर. त्याला नाव दे. जस्ट यू कॅन गिव्ह एनिथिंग. बॅक बॅक. जावा स्क्रिप्ट. ठीक. सो हे फोल्डर आपल्याला ओपन करायचे तिकडून. ठीक आहे. सो ह्याला हा मिनिमाइज करेल. ठीक आहे. इकडे जा व्हिज्युअल कोड स्टुडिओ मध्ये. आहे इकडे खाली बिलो. हम्म. हा, ओपन कर. आता इथं फाईल मध्ये जा. फाईल ऑप्शन आहे बघ, फाईल वरती स्टार्टिंगला फाईल, ओपन फोल्डर. ओपन फोल्डर. हा. आता तुझं डी ड्राईव्हला जा. आणि जावा स्क्रिप्ट. सिलेक्ट फोल्डर. ठीक आहे. आपलं फोल्डर इथं काय झालेलं आहे, ओपन झालेलं आहे. आय ट्रस्ट ऑथर कर. येस, आय ट्रस्ट ऑथर. आता तिथं ठीक आहे, काही नाही. आता त्या फोल्डरवर गेल्यानंतर आपल्याला ऑप्शन, मग त्या फोल्डरवर गेलो
की तिथं बाजूला फाईल क्रिएट करायचं ऑप्शन आहे, न्यू फाईल. न्यू फाईल. राईट, त्याच्यावर क्लिक कर. फाईलला सपोज आता नाव दिलं, जसं आपण फर्स्ट दिलं होतं, फर्स्ट डॉट JS. स्पेस नाही द्यायचं, डॉट 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 एक्सटेन्शन डॉट JS. हा, एंटर. हा, एंटर. ठीक आहे. सो फाईल क्रिएट आपण बघू शकतो, फाईल आलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तुला टाईप करायचंय कन्सोल ओचाच प्रॉब्लेम आहे का? सी, ठीक आहे, स्मॉल सी टाईप कर, स्मॉल, कॅपिटल नको दाबू. सी, इथे खाली बघ कन्सोल येते का खाली, आलं लास्टच्या लाईन. कन्सोल डॉट डॉट एल, एल घे, एल, स्पेस नको देऊ. कन्सोल नंतर डॉट दिल्यानंतर लगेच एल टाईप कर, एल. एल पण होत नाही, 2-3 होत नाही काय बाहेर. कर आता कीबोर्ड एक नवीन घे. नाही, मला लॅपटॉप घ्यायचा आहे आज, तेच विचारणार होतो तुम्हाला जनरल स्पेसिफिकेशन साठी काय घेऊ. लॅपटॉप घ्यायचा आहे तर i5 प्रोसेसर असलेला 8 GB रॅम असलेला लॅपटॉप घेशील. जनरेशनचा काही विषय नाही. जनरेशन पण लेटेस्टच घे ना, रिसेलचा वगैरे तसले नको भानगडीत पडू. नाही नाही, नवीनच नवीन. नवीन लेटेस्ट कुठलं i5 मध्ये कुठलं जनरेशन चालू आहे बघ बरं, 12, 13. 13 आहे. हा, मग ते परचेस करशील. ठीक आहे. हम्म, हम्म. ठीक आहे. सो जस्ट हे आपलं सेटअप झालेलं आहे, राईट. लॉग आलं ना हा, कन्सोल ठीक लॉग. आहे. डबल कोट मध्ये हे राऊंड ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट. जाऊ दे सर, 2-3 प्रॉब्लेमच आहेत थोडे बटनचे. ठीक. नाही, तिथे ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट द्यावी लागणार, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये मग आपल्याला सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये आपल्याला व्हॉट एव्हर जे काही आपल्याला प्रिंट करायचं ते आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचं. ओके. ठीक आहे. सो आणि हे जे झूम जे आहे ते झूम डाउनलोड करून इन्स्टॉल करून ठेवू लॅपटॉप मध्ये. हो, हे ब्राउझरवर नाही ओपन करत. ब्राउझरवर म्हणजे काय होतं, जर डाउनलोड करून इन्स्टॉल केलंस तर मग मलाही तुझं मशीन ऍक्सेस करता येतं. हो, बरोबर. ठीक आहे. अच्छा. सो ह्या वे ना जस्ट वी आर गोइंग टू बी डू द सेटअप. सो क्लिअर आहे सगळ्यांना, सेटअप करता येईल. यस सर. आपण दोघांच्या मशीनवर, माझ्या मी करून दाखवलाय, प्लस आता नवलच्या पण मशीनवर आपण सेटअप केलेलं आहे ऑलरेडी. सो सेम थिंग यू आर गोइंग टू बी डू. सेटअप करायचंय आज एनिवे, कारण उद्यापासून आपण जे काही प्रोग्राम बघू, जे काही आपल्याला म्हणजे स्क्रॅच पासून ABCD बघायची आता या लँग्वेजची, तर ती आपल्याला लगेच एक्झिक्यूट करून तुम्हाला, भलेही रन टाइम नका करू, पण आपलं झालं सेशन, की सेशन झाल्यानंतर तुम्हाला ते नंतर करता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे. ओके. सो ओके सर. इथपर्यंत काही डाऊट, काही डिफिकल्टी, काही कन्सर्न? क्लिअर आहे? यस सर, क्लिअर आहे. ओके. सो विल स्टॉप हिअर देन. सो ओके. दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. हॅपी दसरा टू ऑल ऑफ यू. आणि टुमॉरो ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू बी सी. मग आता याच्यामधले बऱ्या पुढचं जे काय आहे, व्हेरिएबल्स कसे यूज करायचे, डेटा टाइप्स कुठले आहे त्याच्यामध्ये, स्टेटमेंट्स कसे यूज करायचे, लूप्स कसे यूज करायचे, फंक्शन्स कसं लिहायचं जावास्क्रिप्ट मध्ये, हे सगळ्या गोष्टी आपल्याला उद्यापासून, म्हणजे एक 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 टॉपिक आपल्याला उद्यापासून बघायला स्टार्ट करायचं. सो आज आपण बघितलं की एक सिम्पल कोड आपल्याला जस्ट एक प्रिंट काय करायचं असेल कन्सोलला, तर ते कसं करायचं, सो त्याच्यासाठीचा सेटअप काय रिक्वायर्ड आहे, तर ते आपण आज इथं बघितलेलं आहे. सो विल स्टॉप हिअर. चलो, हॅव अ ग्रेट डे अहेड आणि सर हॅपी एक दसरा. क्वेश्चन आहे. हॅपी दसरा सर तुम्हाला. येस, येस. सर तुम्ही याचं रेकॉर्डिंग पाठवाल ना हा ग्रुपवर? हा, शेअर करणार आहे मी ग्रुपवर. ओके सर, ठीक आहे. थँक्यू सर. हॅपी दसरा टू ऑल. चलो, थँक्यू ऑल. हॅपी दसरा. बाय. थँक्यू सर.